ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी समोर येते। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलाय। या अज्ञात तरुणांनी काठ्यांनी गाडीवर हल्ला केलाय। अहिल्यानगर जवळच्या आरणगाव रस्त्यावर हा हल्ला झालेला आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झालाय। मात्र नेमका हा हल्ला कोणी केला हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। या तरुणांनी काठ्यांनी या गाडीवर हल्ला केलेला आहे। अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर लक्ष्मण हाके हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि आता लक्ष्मण हाके लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्याबद्दल त्यांनी संकेत देखील दिले आहेत। मात्र त्याआधीच ही घटना घडली। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। अहिल्यानगरमध्ये हा हल्ला झालाय। अहिल्यानगर जवळच्या आरणगाव रस्त्यावर हा हल्ला झालाय। नेमका हा हल्ला कोणी केला हे अजून कळू शकलेलं नाही। हे अज्ञात होते। मात्र यांनी काठ्यांनी अज्ञात तरुणांनी या लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला केलाय। ही दृश्य आपण पाहतोय। हा व्हिडिओ समोर आला। अज्ञात तरुणांनी काठीवर या गाडीवर हल्ला केलाय। लक्ष्मण हाकेंनी पोस्ट केली, फेसबुक पोस्ट केली। याबद्दल अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, नेमकं काय घडलेलं आहे? दीपाली, खरं तर आज सकाळीच लक्ष्मण हाके हे पुण्यावरनं अहिल्यानगरला निघालेले होते। तिकडे एक मोठी सभा जी आहे ती होणार होती। तर तेव्हा जेव्हा ते पुण्यावरनं अहिल्यानगरला निघालेले होते ते पाथर्डीकडे, तेव्हा त्यांच्यावरती अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला। त्यांची गाडी ही फोडण्यात आली। आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतोय की ती गाडीचे काच जे आहेत ते फुटलेले आहेत। पण एवढ्या सगळ्यामध्ये जरी पोलिसांची सुरक्षा जरी असली तरी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय। मात्र या सगळ्यामध्ये लक्ष्मण हाके हे सुरक्षित आहे। अजूनही हे निष्पन्न झालेलं नाही की नेमका हा हल्ला कोणी केलेला आहे। दीपाली, निश्चितच रेवती, लक्ष्मण हाकेंनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का? अजून अद्यापही त्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये। जेव्हा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांचा फोन स्विच ऑफ लागलेला आहे। तर नेमका हा प्रकार कसा, कधी आणि त्यांच्यावरती हल्ला कसा झाला हे समजून घेण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी संपर्क होईल तेव्हाच काय ते स्पष्ट होईल। दीपाली, निश्चितच रेवती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।